अनेक पेट्रोल पंपांवर रात्री सुद्धा 2-2, 3-3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर असलेल्या पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसल्या। आपल्या वाहनांसह पेट्रोल पंपावर अगदी मुक्काम करायची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे। हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आधीच अशी स्थिती पाहायला मिळते आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून डिझेल टंचाई आहे, ही समस्या कायम आहे। ग्रामीण भागात वाहन चालकांना याचा मोठा फटका बसतोय। कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे ट्रॅक्टरच्या रांगा पंपावर पाहायला मिळत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या गायगाव स्टेशनमध्ये पेट्रोल पंपावर इंधन नसल्यामुळे शेतकऱ्यांना तडकळावं लागतंय। पेट्रोल आणि डिझेलसाठी इथेही शेतकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे। डिझेल नेमकं सकाळचं भेटत नाही। मी सकाळचे बसलेले, आता डिझेल रात्रीच्या टायमाला 12 वाजता डिझेल भरायचं, रात्री उठरा करायला जायचं, परत सकाळी मिळतं, परत सकाळी पण तेच लढगाणी करायचं आहे। दिवसभर वगैरे अजून काही काम वगैरे काही म्हणजे जे आपण डिझेल नेलं होतं 2000चं, त्याच्यानंतर तेवढंच 2000मध्ये तेवढं जे काम झालं। आता पुणेगावून तुम्ही आलात, किती डिझेल लागले यायला? माझी 500 रुपयाचं तेल लागते सर। ते इथंच बाहेर कुठं तर नाश्ता करावा लागते सर, कारण गावाकडून डबल आता इथून 6 वाजता आल्यानंतर जेवण कोण इथं करणारच नाही ना, कारण त्याच्या घरून डबा तर कोणी एवढ्या लवकर करून देत नाही। तर इथंच काहीतरी नाश्ता पाणी चाय वगैरे इथंच करावं लागणार आहे। पैसे असेल तिथंच करणार सगळं, आणि इथून गाडी सोडून गेलं तर परत दुसरी गाडी लावू शकते, एखादं चालू होईल तर त्याच्या भीतीनं पण नाश्ता करण्याचं काही एवढं हे पडू शकत केलेली आहे। दारू गोळा जो लागतो, शेल्स जे लागतात ते खूप मोठ्या प्रमाणात इथे तयार होणार आहेत। एक प्रकारे ही जी कॅपॅसिटी ॲडिशन आहे ही जगाला थक्क करेल अशा प्रकारची कॅपॅसिटी ॲडिशन या एका फॅसिलिटीमध्ये त्यांनी केलेली आहे। आणि आज त्याचं उद्घाटन माननीय राजनाथ सिंगजींनी केलेलं आहे आणि इथनं मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट आहे। या ठिकाणी जवळपास पुढचे 5 वर्ष यांचं एक्सपोर्ट ऑर्डर बुक आहे, त्यामुळे आत्मनिर्भरताही आहे आणि मेक इन इंडियाही आहे आणि मेक फॉर देखील आहे। अशा प्रकारचं हे कार्य आज या ठिकाणी झालं। देशाचे रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे। मला असं वाटतं की साईंच्या भूमीमध्ये शक्तीची उपासना आज सुरू झालेली आहे। आम्ही देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना आणि देशाच्या रक्षा मंत्री महोदयांना 4 डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भात प्रस्ताव दिले होते। माननीय रक्षा मंत्रीजींनी मला जी माहिती दिली त्यानुसार आता त्यांच्या मंत्रालयाकडनं त्या संदर्भातली शिफारस त्यांनी केलेली आहे। आता ती शिफारस ही जी काही कॅबिनेट कमिटी आहे त्याच्याकडे जाईल आणि मला असं वाटतं की त्यानंतर महाराष्ट्राला हे डिफेन्स कॉरिडॉर मिळतील। गेल्या 10 वर्षात महागाई वाढली, महागाई भत्ता वाढला, मात्र कुठेतरी शेतकरी आत्महत्या निधी जो आहे, मदत निधी, तो 1 लाख रुपये आहे, तो वाढवला जावा अशी मागणी होती। या संदर्भात यापूर्वी खूप चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यावेळी विधानसभेत उत्तरही दिलेलं आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज इनॉग्रेशन किया गया, एडवांस फैकल्टी है, आगे जाके बहुत हेल्प जो है हमारे आर्म फोर्सेस होने वाले हैं। देखिए, बहुत खुशी की बात है कि देश के रक्षा मंत्री जी ने महाराष्ट्र में साई भूमि शिरडी में इस फैसिलिटी का उद्घाटन किया है। यहाँ पर आधा किलोमीटर के 9 शेड्स हैं, जहाँ बहुत ही आधुनिक इस प्रकार की शस्त्र सामग्री तैयार होगी। विशेष रूप से जो हम लोगों को बॉम्ब शेल्स लगते हैं उसकी बड़े प्रमाण पर यहाँ पर निर्माण होगा। एक प्रकार से देश की कैपेबिलिटी में बढ़ोतरी हुई है और निबे ग्रुप के माध्यम से 150 किलोमीटर तक, 300 किलोमीटर तक मिसाइल्स तैयार किए गए हैं। 1000 किलोमीटर जा पाएगा इस प्रकार का ड्रोन तैयार किया गया है और अलग अलग प्रकार की कैपेबिलिटीज़ जो आज यहाँ पर तैयार हुई है। प्रधानमंत्री जी का सपना आत्मनिर्भर भारत का वो भी यहाँ दिखाई पड़ता है, मेक इन इंडिया का वो भी यहाँ दिखाई पड़ता है और मेक फॉर वर्ल्ड वो भी यहाँ दिखाई पड़ता है। इसलिए मैं निबे जी को बहुत बधाई देता हूँ। सर अजित दिपकेंना आपण पाहतोय शिर्डीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। MIDCचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्घाटनासाठी इथं शिर्डीमध्ये आले होते।
तर इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वादातनं हाणामारीच्या घटना घडतायत। जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर इथे पेट्रोल पंपावर डिझेल वाटपावरनं मोठा वाद झाला। कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चकमक झाली, शाब्दिक चकमक झाली आणि शेतकरी तासनतास रांगेत अडकल्याचं पाहायला मिळालं। कॅन आणि बॅरल घेऊन आता या शेतकऱ्यांनी इथं ठाण मांडलं होतं। त्यांचा संयम सुटला आणि परिस्थिती तणावपूर्णही झाली। तर हिंगोलीतल्या कळमनुरी शहराजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यावरनं ग्राहकांमध्ये वाद झाला आणि या वादाचं पर्यवसन हाणामारीमध्ये झालं। ही हाणामारीची घटना एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केली आहे। हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वादाच्या हाणामारीच्या घटना सतत घडत आहेत। अशीच एक घटना कळमनुरी शहरापासून अगदी काही अंतरावर असलेल्या आराटी परिसरात झाली। इथं पेट्रोल पंपावर नागरिकांनी आधीच मोठी गर्दी केली होती आणि त्यातच डिझेल घेण्याच्या कारणावरून नागरिकांमध्ये वाद झाला आणि वादाचं पर्यवसन तुफान हाणामारीत झालं। नागरिकांमध्ये तुफान हाणामारी झाली, तुंबळ हाणामारी झाली आणि हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। एकीकडे राज्यामध्ये इंधन टंचाईची समस्या भेडसावते, असं असतानाच दुसरीकडे मात्र इंधन दरवाढीचे टचकेही बसतायत। देशामध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणखी आखाती युद्धानंतर इंधन दरवाढीच्या झळा बसतायत, पुन्हा एकदा देशवासियांना बसतायत। गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली। इंधन दरवाढीमुळे महागाई भडकण्याचीही शक्यता आहे आणि यातूनच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे। आपण पाहतोय अवघ्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधनात दरवाढ झाली आहे। ती कोणत्या वेळी आपण पाहूया। खरं तर सुरुवातीला पेट्रोलचे दर 3 रुपयांनी वाढले। 15 मेला 2026 मध्ये 3.11 रुपयांनी डिझेल वाढलं। डिझेलमध्ये 0.11ची जास्त वाढ दिसतेय। त्यानंतर 20 मेला 5 दिवसांनी पेट्रोलमध्ये 86 पैशांची वाढ झाली तर डिझेलमध्ये 83 पैशांची वाढ झाली। त्यानंतर आता आज 23 मे 2026ला पुन्हा पेट्रोल 87 पैशांनी वाढलंय तर डिझेल 91 पैशांनी वाढल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या हिशोबानं एवढ्या लवकर पेट्रोल महाग झालं नाही पाहिजे। त्यामुळे जे लोक आहे ज्यांना गाडी रोज चालवा लागते, त्यांचं घर चालवासाठी त्यांना खूप त्रास होता है। रेट काफ़ी ज़्यादा बढ़ गया है। पहले ही ऑलरेडी इतनी सारी महंगाई है चल रही है और इसमें भी अगर पेट्रोल का दाम बढ़ेगा, ऊपर से ऐसे ख़राब रोडों के साथ हमारी गाड़ी भी ख़राब हो रही है, पेट्रोल के भी दाम बढ़ते जा रहे हैं, अदर सारी चीज़ों में भी इंक्रीमेंट इंक्रीज हर जगह हो रहा है। आम्हाला खूप इश्यूज येतात ट्रान्सपोर्टेशन वापरण्यात, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सोय काही बरी नाही आहे। आम्हाला एक्झाम्सच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतोय। पेट्रोल दरवाढीमुळे ॲज अ स्टुडंट आमच्या आयुष्यावर खूप परिणाम होत आहेत आणि ज्या परीक्षा देतात ते पण पेपर फुटत आहेत, त्याच्यावर काही कारवाई होत नाही। म्हणजे शिकून काही फायदा आहे की नाही हेच आता आम्हाला कळत नाही। मधील काळामध्ये जेव्हा पेट्रोलचे दर कमी पडले होते त्यावेळेस कंपन्या आणि पेट्रोलच्या कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा केलेला आहे आणि हे आपले पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं होतं। तर आता जर याचे बॅलन्स जर वाढले असतील तर त्यांनी जशा कंपनीने फायदा घेतलेला आहे तसा त्यांनी तोटा बी थोडाफार सहन करावा आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा। पण सामान्य नागरिक आहे ज्यांचं दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचं पोट अवलंबून आहे, त्यांना याचा खूप मोठा परिणाम होतो। सगळे किराणा माल आहे, सगळ्याचे दर